हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आता चालू झालंय लग्न सराई। तर घरातली सगळी कामं उरकून आज आम्ही चाललो होतो लग्नाला। लग्न म्हणलं की आपल्याला छान आवरायचं असतं आणि आवरल्याशिवाय आपण तर लग्नाला निघत नाही। आणि मी कसा लुक केला आहे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि सकाळची वेळ होती तर आम्ही सर आणि श्रीच जाणार होतो आणि रिषभची स्कूल होती आणि त्याच्या स्कूलमध्ये होते क्रिसमसची पार्टी, त्यामुळे त्याला काही यायचं नव्हतं। आम्ही त्याला फोर्स केला पण तो काही यायला तयारच नव्हता आणि श्री ही हाय करतोय आणि आम्ही गेलो नंतर लग्नाला। लग्न घरापासून पुण्यातच होतं, पण पुण्यात म्हणलं तरी काही जवळ नव्हतं, ते 1.5 तास लागणार होतं आम्हाला जायला। त्यामुळे आम्ही सकाळीच लवकर निघलो जेणेकरून आम्ही वेळेत जाईल। आणि लग्न आहे ना सगळं एकाच दिवशी होतं, लग्न साखरपुडा हळद एका दिवशी असलं ना खूप धावपळ होते आणि आपल्याला ते सगळं अटेंड करावंच लागतं। आणि ही पुण्यातील ट्रॅफिक ती काही कधी संपतच नाही, तुम्ही सकाळ निघा दुपार निघा नाही तर संध्याकाळी निघा। लग्न कार्यक्रम असेल तर आहे ना सगळ्यांच्या अशा गाठीभेटी होते आणि बोलणं ते होतं, त्यामुळे आहे ना खरंच छान वाटतं। आणि कधी कधी भेटायला पाहिजे, पण आपल्या कामामुळे आपण काही भेटत नाही। आज सकाळी गेले होते लग्नाला आणि आता लग्नावरून आल्यानंतर एवढा कंटाळा आलाय। 4 वाजताची झोपले ते 6 वाजता उठले, म्हटलं आता आपलं रुटीन चालू करावं। कारण आहे ना दिवसभर एवढं थकून जातं बाहेर गेल्यानंतर आणि त्याच्यात रात्री उशिरा झोपलं आणि सकाळी लवकर उठलं, त्यामुळं झोप ही झाली नाही। तर आता म्हटलं थोडंसं रिफ्रेशमेंट व्हावं, काहीतरी हातपाय तोंड धुतले आणि आता देवाला दिवा लावावं आणि मग रोटी। आणि आज सरांच्या शाळेत गॅदरिंग आहे तर सर ही तिकडंच आहे आणि ते मूळ म्हणजे आहे ना गॅदरिंग असल्यामुळे जेवायलाही शाळेतच असतं त्यांच्या, त्यामुळं मग आम्ही तिघं आहेत आणि तिघांसाठी काय करायचं हा माझ्या पुढं आता प्रश्नच आहे। तर मुलं काय खातील तर आता त्यांच्यानुसार मी आज बनवणार आहे। माझी एवढी इच्छा नाही काय खाण्याची, बघू त्यांना काय आवडतं ते बनवेल मी आज। तर चला आपण कुठेही जाऊ, आलं की आपल्याला घर आवरणं आलंच आणि करावंच लागतं त्या। आणि एक साडी घालायची वाजते आपल्याला, पण आपण काढतो 2 साड्या। त्यामुळं आहे ना आता काय व्हायला लागलं होतं की साड्या व्यवस्थित ठेवल्या नाही तर आहे ना त्या सगळ्या खाली पडतात। त्यामुळं मग माझं तेच चालू होतं की कपाट आवरून घ्यावं आज, नाहीतर नाही आवरलं ना तर मग तेच तेच होतं। आणि आहे ना माझ्या खूप साड्या अशा आहेत की त्याला पिको फॉल ते करायचं राहिले, त्याही मला बाजूला काढायच्या होत्या। आणि कितीही कंटाळा आला तरी आपल्याला ही कामं करावीच लागतात आणि राहून गेलं ना तर ते परत आपल्याला जेव्हा घालायचं ना तेव्हाच लक्षात येतं। त्यामुळं मग मग असं इतका कंटाळा आला होता तरी म्हटलं आता काय करायचं नाहीये तर हे तर काम उरकून घ्यावं, त्यामुळं मग हे काम करायला घेतलं। आणि साड्या व्यवस्थित नाही ठेवल्या तर त्या व्यवस्थित राहत नाहीत आणि मग आपल्याला घालताना मग पूर्ण चिडचिड होते। त्याचे ब्लाऊज एकीकडे जातो, साड्या एकीकडे, त्यामुळं आपलं काम आपल्याला प्रॉपर करावंच लागतं, नाहीतर मग ते आपल्यालाच भोगावं लागतं की वेळ अशी ही होती। तर तेच माझं कपाट आवरणं चाललं होतं आणि कपाट व्यवस्थित आवरून ठेवलं म्हणजे आपलं घर हे असं छान टिपटॉप राहतं। आणि एका साईडचंच कपाट आवरून झालं, दुसऱ्या साईडचं कपाट आवरायचं होतं तर ते काही आवरणं झालं नाही, पण किमान एका साईडचं झालं ह्याच्यातच मला समाधान। कारण आहे ना आपण दिवसाची एक गोष्ट आपल्याला करायची असेल ना तर दिवसाची फक्त एक एक गोष्ट केली तरी आपलं घर एकदम टॉपटिप राहतं। त्यामुळं कुठली रोज नाही करणं झालं ना तरी कुठले तरी एक गोष्टला 5-10 मिनटं द्यायची तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। आणि सरांनी आणली होती खूप सारी भाजी आणि खूप फ्रेश होती आणि खूप स्वस्तही मिळाली, त्यामुळे सर इतके सारी भाजी घेऊन आलेत। तर मेथीच्या 4 जोड्या आणल्या होत्या, कोथिंबीरच्या 2 आणि हे आणल्यानंतर आपल्याला आहे ना त्याला नीट केल्याशिवाय पर्याय नाही। मेथीची भाजी मला तर खूप आवडते आणि सरांना कच्ची खायला आवडते आणि मला अशी भाजी करून खायला आणि मुलांना ही भाजीच आवडते। आणि भाजी खरंच छान होते मेथीची, आणि मेथीचे पराठे हे खूप मस्त लागते।
एवढी सारी भाजी आणली होती तर त्याला आता व्यवस्थित करून ठेवावं लागतं. नाहीतर भाज्या आहे ना आपण कितीही आणल्या नुसत्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या राहत नाहीत, लवकर खराब होतात. त्यामुळं आपल्याला जे भाज्या आणल्यात ना ते व्यवस्थितच करून ठेवावं लागतात. तर आता एवढी सारी भाजी आणली तर ह्याला निसून ठेवावं लागेल मला. नाहीतर आहे ना ते भाजी लवकर खराब होईल आणि आपण यूज करण्याच्या वेळेस घेतली ना तर ते सुकलेली असते, आपल्याला व्यवस्थित करताही येत नाही. त्यामुळं मी आहे ना जेव्हा भाज्या आणते ना त्याच दिवशी माझं डोक्यात असतं की ह्याला व्यवस्थित करून ठेवायचं, नाहीतर मग खूप लवकर सुकून जातात आणि मग आपल्याला काही ते यूज करता येत नाही. तर नाही असं भाजी टेस्ट एवढी लागत नाही, त्यामुळं मग मी तसं करते. भाजी आणताना ही खबरदारी घ्यायची की भाजी खूप सुकलेली आणायची नाही आणि जास्त मेथीच्या भाज्यामध्ये ना फुलं आलेले असतात तशी एक भाजी आणायची नाही, ते कडवट लागते. आणि आहे ना मेथीची भाजी अशी फ्रेशच कधीही आणायची नाही, तर मग ती टेस्टला कडवट लागते. आणि इतकी भाजी झाली 4 जोड्याची आहे ना, एवढी पाठी भरून भाजी झाली. तर आता माझं चाललंय मेथीचे पराठे, मेथीची भाजी. आता घरात आवडती मेथीची भाजी, त्यामुळं होते करणं ही. आणि कोथिंबीर ही लगेच निवडून ठेवली जेणेकरून खराब होणार नाही. भाज्या आणणं सोपं आहे आणि हे व्यवस्थित करणं खरंच अवघड आहे, कारण खूप वेळ द्यावं लागतं या भाज्यांना. पण हेल्दी असतात मुलांसाठी, त्यामुळं आपण केलंच पाहिजे तेवढं. आणि आज आहे ना मी गावाकडच्या पद्धतीची आपली सिंपल मेथीची भाजी केली, तर कशी होती तर खूप छान होते. आणि एकदम सिंपल असते म्हणा, तशातून ही खूप छान लागते. आता याला मी कांदा टोमॅटो काहीच नाही टाकणार, सिंपल गावाकडच्या पद्धतीची मी भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला हे लक्षात येईल की गावाकडं किती सिंपल जेवण करतात पण खरंच टेस्टी असतं. आणि याच्याबरोबर जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल तर मग काय दुसरं काहीच नको, इतकं छान टेस्ट लागते. आणि फ्रेश असेल ना भाजी तेव्हा त्याची चव वेगळी असते. जर आपण घरात आणून फ्रीजमध्ये ठेवली ना त्याची टेस्ट खरंच कमी होते असं मला तर वाटतं. तर तेच माझं चाललं होतं की फ्रेश आणली तर फ्रेश करावा आज. तर म्हणून आहे ना मी तेल घेतलं, त्याच्यात थोडीशी जिरी टाकली. तर गावाकडे जिरी टाकत नाहीत पण मला आवडती म्हणून मी थोडीशी जिरी टाकली आणि त्याच्यात लसूण भरपूर आणि मिरची टाकायची. आणि याला फक्त थोडंसं आहे ना परतून घ्यायचं जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल. आणि इथं मुगाची डाळ आहे ना मी अगोदरच भिजू घातली होती, 5-10 मिनटं भिजू घातली ते चालते. याच्या जागेवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी घालू शकतात, तुरीची डाळ घालू शकतात किंवा मग मसूरची डाळ घातली तरी पण छान लागते. तर आता आहे ना डाळ पण आहे ना तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आणि त्याच्यामध्येच आपल्याला आहे ना मीठही टाकून घ्यायचं, म्हणजे डाळीला व्यवस्थित ते शिजतेही. त्यामुळं मग मी तसं करते. शेंगदाण्याचं कूट आहे ना मी शेवटी सगळ्यात टाकते. कोण कोण आहे ना जेव्हा डाळ परततं तेव्हाच टाकतं, तर मी तसं करत नाही. शेवटी भाजी शिजल्यानंतरच, मग त्याच्यातलं पाणी संपल्यानंतरच मी शेंगदाण्याचं कूट टाकते. तर आता इथं मी थोडीशी डाळ छान परतून घेतली आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकणार आहे. भाजी धुवून मी घेतली आहे निवडून, तर मी अगोदरच सगळी ठेवते. तर भाजी धुवून व्यवस्थित ठेवायची, थोडंसं पाणी नितळलं पाहिजे त्याच्यामधलं. आणि अशी करून भाजी ठेवली आणि थोड्या वेळ तशीच ठेवायची जेणेकरून आहे ना आपल्याला परतता व्यवस्थित येते. तर त्यामुळं मी थोडे वेळ ठेवले आणि नंतर मग हलवायला घेतली. तर भाजी व्यवस्थित आपल्याला डाळ मिक्स झाली पाहिजे. भाजी छान परतून घ्यायची आणि भाजीला पाणी सुटतं, त्यामुळे ना आपल्याला वरतून पाणी टाकायची गरज नाही. आणि मी कधीच अशा पालेभाज्या जे करते ना त्याला वरतून पाणी मला टाकलं की असं वाटतं त्याची टेस्ट कमी होते आणि आपल्याला टाकायची गरज नाही पडत. कसं असतं मेथी आपण जेव्हा धुतो ना त्याच्यामध्ये मेथीमध्ये पाणी असतंच, आपण धुतल्या धुतल्या लगेच मेथी टाकतो त्यामुळं पाणी, आणि त्याच्यात आपण मीठ टाकल्यामुळं मिठामुळं ही पाणी सुटतं, त्यामुळं अजून एक्स्ट्रा पाणी टाकायची याच्यामध्ये गरज पडत नाही. फक्त याच्यामध्ये काय डाळ घेताना आहे ना ती भिजवून घ्यायची, म्हणजे ती थोडी भिजली पाहिजे चांगली. जर मसूरची घेतली ना ती शिजायला एवढी वेळ घेत नाही, पण जरा मुगाची घेतली ना मुगाची एवढी घेत नाही पण तुरीची जरा जास्त वेळ घेते. तर ते शिजायला वेळ लागतो म्हणून त्यांना व्यवस्थित भिजून घ्यायचे आणि भिजल्यावर लवकर शिजते डाळ, त्यामुळं ती खबरदारी घ्यायची. आणि आता मी ही झाकून ठेवते. आता म्हणतात ना पालेभाज्या झाकूनच पाणी सुटतं त्याला, म्हणून झाकून शिजवल्या पाहिजेत जेणेकरून त्याच्यामधलं पोषक तत्वे कमी होऊ नये यासाठी झाकून भाजी शिजवायची. आणि इकडं मी आहे ना आज बाजरीची भाकरी करणार आहे, कारण ना पीठ होतं शिल्लक बाजरीच्या भाकरीचं, पण आहे ना टेस्ट एक नंबर. कधी आम्ही एवढी आवर्जून बाजरीची भाकरी काही एवढं करत नाही मी,
जेव्हा काय असतं ना तेव्हाच मी 1 किलो बाजरी आणते दळून, त्याच्यातलंच माझं पीठ राहिलेलं होतं. तर म्हटलं चला आज आहे पीठ तर संपवून टाकू. त्यासाठी मी भाकरी बनवायला घेतल्या आणि बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी इतकी छान लागत होती ना, याच्या आधी मी कधी ट्राय एवढं केलं नाही. मी भाकरी आपली ज्वारीची भाकरी आहे ना त्याच्याबरोबरच खात होते, पण आज बाजरीच्या भाकरीबरोबरच मी बघितलं खाऊन तर खूप छान लागली. कारण आहे ना म्हटलं बाजरीचे आहे पीठ तर चला बाजरीचीच भाकरी करावी आणि एकदम छान अशी टेस्ट लागली. त्यामुळं आता मला आहे ना कधी बनवायची जास्त इच्छा होईल की बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी. कोण कोण आहे ना मेथीच्या भाजीमध्ये काही कांदा टाकतं, टोमॅटो टाकतं, आता ज्याला त्याला आवडतं. पण हे अशी गावाकडं सिंपल भाजी केली जाते. आणि आहे ना कोण कोण तर आहे ना याच्यात डाळ पण नाही टाकत, फक्त मेथीची भाजी परतत. आता माझी एक मैत्रीण आहे, तिची बहीण अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या शेतात जायचो ना, तर फक्त मेथीच्या भाजीला फक्त जिरीची फोडणी द्यायची आणि लसूण आणि तिखट टाकायची. इतकी छान भाजी आणि त्याची टेस्ट अजून मी विसरू शकत नाही. इतकी छान भाजी करायची ती. पण आहे ना आता आपण खूप साऱ्या गोष्टी टाकतो, असं नाही की खूप साऱ्या गोष्टी टाकल्यामध्ये खूप भाज्या छान होतात, असं काही नसतं. थोड्या ह्याच्यातही खूप छान होतं. जेवढे कमी आपण सामान टाकेल ना तेवढं छान होतात. आता तुम्ही एक गोष्ट ऐकली आहे का की आपण जे गाड्यावर खातो आणि हॉटेलमध्ये खातो याच्यामध्ये फरक का असतो, तर ते फ्रेश टाकतात आणि कमी प्रमाणात टाकतात, त्यांचं बजेट कमी असतं त्यामुळं. आणि हॉटेलमध्ये बजेट जास्त असतं आणि फ्रीज असतात, त्यामुळं त्यांचं एवढी टेस्ट लागत नाही जेवढं गाड्यावर लागते ते. भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट आणि मला थोडंसं मीठ कमी असं वाटलं तर मी ते वरून थोडंसं मीठ टाकलं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अशी भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी.